कर्ज भेटावं यासाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 3 दिवसाचं गव्हर्नमेंट ट्रेनिंग पण देतं. भलेही तुम्ही तुमचं लोन सँक्शन हो किंवा ना हो, फक्त तुम्ही जर रजिस्ट्रेशन जरी केलं आता कुठल्याही स्टेजवरती असेल तरी तुम्हाला 3 दिवसाचं ट्रेनिंग कंपल्सरी गव्हर्नमेंट देतं. एक तर ते आपल्या इथे 2 संस्था आपण निवडलेल्या आहे, एक KVK दुर्गापूर आहे, दुसरं MCD आहे. तर या 2 ठिकाणी तुमचं प्रशिक्षण होतं. त्यानंतर गव्हर्नमेंटनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये एक DRP नेमून दिलेलं आहे. तर ते DRP तुमचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतात. तर जर तुम्ही या योजनेअंतर्गत जाता तुम्ही स्वतःहून करत असाल तर तुम्हाला 4, 5, 10 हजार रुपयाचं ते DPR तयार करावं लागतं, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट. तर आमचे जे DRP आहे, जिल्हा संसाधन व्यक्ती, डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन, तर ते तुम्हाला हे बनवण्यात हेल्प करतात. ते तुम्हाला ते रिपोर्ट बनवून देतात. बँकमध्ये जाऊन त्याची विचारपूस वगैरे त्याच्यावरती त्याचं स्टेटस काय याची माहिती घेतात. ॲक्च्युली DRP तुमच्यामधील बँकमधील आणि आमच्यामधील हा दुवा असतो. तुमचं जे 60% काम आहे ते DRP कमी करतात. तर तुम्ही या योजनेनंतर या गोष्टीचा फायदा घेऊ शकता. आणि आणखी एक याच्यामध्ये एक घटक आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची राहिली, जे 35% आहे ना, जर ते 10 लाखाच्या वर चालले असेल तुमचे, समजा तुमचा प्रोजेक्ट आहे 32 लाखाचा, 32-33 लाखाचा, आणि ते चालले आहे समजा 11 लाख तुमचे होत आहे, 35% सबसिडी 11 लाखापर्यंत चालली आहे, पण तुम्हाला भेटत 10 लाखापर्यंत, त्याला कॅपिंग आहे. तर 10 लाखाच्या वरती जर असेल तर ते तुम्हाला 10 लाखापर्यंत प्रोजेक्ट तुम्ही किती टाकू शकता, 1 कोटीचा, 10 लाखाचा, 5 लाखाचा, 1 कोटीपर्यंत, हे विषय नाही. त्यानंतर याच्यातच आणखी एक घटक आहे, त्याचं नाव आहे CIF, कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी. कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी, सामायिक पायाभूत सुविधा. तर या सामान्य पायाभूत सुविधामध्ये आता चक्कीमध्ये सगळेजण जातात, बरोबर आहे ना, सगळेजण जातात की नाही जात, की दातांनी आपण डायरेक्ट तोंडात टाकतो ते हे बनून जाते. तर आपण चक्कीमध्ये जातो, आपलं गहू घेऊन जातो, त्याला गहू देतो, पैसे देतो, आणि त्याच्या बदल्यात तो आपल्याला कणिक बनवून देतो. ठीक आहे, हे काय झालं, सर्व्हिसचा प्रकार आहे. म्हणजे आपण त्याला पैसे दिले, त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला सर्व्हिस दिली. त्याला आपल्या गहूला ग्रेन करून त्याला कणिक बनवून दिलाय. तर अशाच पद्धतीनं याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमचं जर FPO असेल, फार्मर प्रोड्युसिंग कंपनी, फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन, त्यानंतर सहकारी संस्था, असे जर ग्रुप असतील तर मग हे तुम्ही याच्या अंतर्गत येऊ शकता. याच्यामध्ये 35% सबसिडी आहे, पण त्याची जे कॅपिंग आहे ती 3 कोटीपर्यंत आहे. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट किती वर जाऊ शकतो, किती मोठं टाकू शकता. आणि याच्यात तुम्हाला लोकांना सर्व्हिस द्यायची, म्हणजे प्रोडक्ट बनवायचं आहे. आता लोकांसमोर दाल मिल आहे, तर दाल मिल जर स्वतःने विकायची तर लोक तुमच्याकडे येतील, त्या दालवरती प्रक्रिया करून तुम्ही त्यांना द्याल, ते स्वतः त्याचं ब्रँडिंग करेल, फक्त आपण त्यांना बनवून देऊ. किंवा समजा आता कोणी एखादं मोठं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकलं सोया मिल्कचं, तुम्ही सोया मिल्क बनवाल तिथे. पण आता शेतकरी आहे, त्यांनी बिझनेस करायचा आहे किंवा त्यांना व्यवसाय करायचा आहे, तर ते तुमच्याकडे येतील आणि त्याच्यावरती तुमच्याकडून ते दूध विकत घेऊन, सोया मिल्क विकत घेऊन, त्याला आपल्या याच्यात पॅकिंग करून, त्याच्यावर स्वतःचं नाव देऊन, त्याचं ब्रँडिंग करून ते विकणार. तर हा कन्सेप्ट CIF आहे, हा दुसरा कन्सेप्ट. आणि समजा तुम्हाला PMFB अंतर्गत योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मग तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत इलेक्ट्रिसिटी बिल, जर तुमची स्वतःची जागा असेल तरी विषय नाही, भाड्याने घेतली असेल तर भाडे करावं लागेल. त्यानंतर जर तुमच्या वडिलांची किंवा आईची किंवा कुठल्याही नातेवाईकांची जागी असेल तर तुम्ही तर ते संमतीपत्र लागेल, सोबत कोटेशन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोटेशन आहे. आणि जसं ग्रुपचं किंवा बाकी समजा संस्था असेल किंवा FPO असेल तर मग जे अध्यक्ष राहतील किंवा चेअरमन असतील तर त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड लागेल, आणि FPO FPCचं हे लागेल, सोबत त्यांचे सगळ्यांचे सिग्नेचर, फोटो, आणि त्यांनी याच्यामध्ये केलं, त्यानंतर पॉवर ऑफ अटर्नी, त्याच्याही सगळ्या गोष्टी तुम्हाला या गोष्टी लागेल. आणि ह्या सगळ्याची पूर्ण माहिती तुम्हाला आपले डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन DRP देतील की तुम्हाला कुठे जायचं आहे. तुम्हाला जर कुठली माहिती नसेल किंवा आपल्याला कुठली मशीन पाहिजे, आपल्याला मशीन कुठे चांगली भेटू शकते, तर याची पूर्ण माहिती तुम्हाला DRP हे देण्याचा प्रयत्न करतो. सोबत अजून तुम्हाला काही प्रश्न आहे का या योजनेबद्दल, की समजलं नाही? कारण की बोलताना फास्ट बोलतो. तुम्हाला एखादा उद्योग चालू करायला आहे, त्यातला
नोकरीवर आलेले आहे तर त्याची बेसिक तुम्हाला बेसिक म्हणजे काय लागते काय कसं करायला पाहिजे हे सगळं मार्गदर्शन करतो. हो बरोबर आहे. साधारण मला खूप इच्छा असते बाबा हे करायचं आहे सुरुवात करून करायची नाही. समजत नाही. पण सर नाही त्याला तेवढी ज्या बिझनेस करायचा आहे त्याच्याबद्दल त्याला माहिती पाहिजे. म्हणजे मशीन मला आता एखादं डेअरी चालू डेअरी टाकायची समजा एखादी डेअरीसाठी करायची इथंच राहते. बरोबर. भाड्याचं आहे. भाड्याचं.